बुद्धांची शिकवण आणि न्यूरोसायन्सच्या मदतीने आपला ब्रेन काम कसा करतो हे समजून आपल्या सर्वायवल आणि इमोशनल ब्रेनचा कमीत कमी आणि एक्झिक्युटिव्ह ब्रेनचा जास्तीत जास्त वापर करून आयुष्यातील ध्येय प्राप्त करण्याच्या ह्या प्रवासामध्ये मी सचिन कौशल्यन आपलं बुद्धा अँड हिज ब्रेनमध्ये स्वागत करतो. आजचा आपला हा व्हिडिओ इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बुद्धा अँड हिज ब्रेन यूट्यूब एज्युकेशनल चॅनल? हा जो बुद्धा अँड हिज ब्रेन यूट्यूब एज्युकेशनल चॅनल नक्की काय आहे? दुसरा, वाय डू आय नीड टू स्टार्ट बुद्धा अँड हिज ब्रेन यूट्यूब एज्युकेशनल चॅनल? हा जो चॅनल आहे हा मला निर्माण करण्याची गरज का लागली? आणि तिसरा प्रश्न आहे, हाऊ डू इट विल वर्क? हा कशा प्रकारे काम करेल? आणि चौथ्या प्रश्नात मी माझं सेल्फ इंट्रोडक्शन देईन. तर सगळ्यात पहिला प्रश्न, व्हॉट डू यू मीन बुद्धा अँड हिज ब्रेन यूट्यूब एज्युकेशनल चॅनल? ह्या प्रश्नाचं उत्तर विजन, मिशन आणि पर्पज ह्या गोष्टींच्या मदतीने समजून घेऊया. तर सगळ्यात पहिलं विजन समजून घेऊया. बुद्धांची शिकवण आणि न्यूरोसायन्सच्या मदतीने भावनांना व्यवस्थापित करण्याच्या अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाऊन स्वप्रकाशित होणे. आपल्याला स्वप्रकाशित व्हायचं आहे. जो अज्ञान आहे, अज्ञान कसलं? भावनांना व्यवस्थापित करण्याचं जे अज्ञान आहे त्याच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाऊन स्वप्रकाशित व्हायचं आहे. दुसरं आहे आपलं मिशन. बुद्धांची शिकवण आणि न्यूरोसायन्सच्या मदतीने ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग देऊन लोकांना इच्छित असलेले ध्येय प्राप्त करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करणे. लोकांनी जे ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय पूर्ण करत असताना त्यांना ज्या पण अडचणी येत आहेत ते न्यूरोसायन्स आणि बुद्धांच्या शिकवणीच्या मदतीने त्यांना ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग द्यायची. याचा पर्पज समजून घेऊया. स्व अनुभवातून जाणलेले आणि दुःख कमी किंवा ते भविष्यात निर्माण होणार नाही ह्यासाठी सम्यक दृष्टी ठेवून सम्यक संकल्प कसा ठरवावा ह्या माझ्या वैयक्तिक अनुभवांना लोकांसमोर मांडणे. म्हणजे आपले जे दुःख आहे ते आपण कमी कसं करू शकतो किंवा ते भविष्यात निर्माण होणार नाही ह्यासाठी आपण सम्यक दृष्टीच्या मदतीने सम्यक संकल्प कसा ठेवावा याच्या माझ्या ह्या वैयक्तिक अनुभवांना आपल्यासमोर मांडणे. आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नांकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, वाय डू आय नीड टू स्टार्ट दिस यूट्यूब एज्युकेशनल चॅनल? हा जो बुद्धा अँड हिज ब्रेन यूट्यूब चॅनल आहे हा सुरू करण्याची मला गरज का लागली? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण काही सिनॅरिओच्या मदतीने समजून घेऊया. पहिला सिनॅरिओ, त्यासाठी आपण काही शतके मागे जाऊया जिथे आपण वाहनांसाठी बैलगाडींचा वापर करत. सदाशिव नावाचा एक व्यापारी व्यापार करण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जात. निघत असताना तो आपली बैलगाडी सज्ज करत. बैलगाडी सज्ज करत असताना तो आपल्या स्वतःसाठी आणि बैलांसाठी अन्नधान्य आणि कपडे आपल्यासोबत घेत. एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असताना मध्येच एक मोठे जंगल लागत. त्या जंगलामध्ये अत्यंत हिंसक असे प्राणी आणि विषारी साप असत. म्हणून सदाशिव आपल्याबरोबर काही हत्यारे त्याचबरोबर औषधे ठेवत. सदाशिव प्रवासाला निघत असताना ते प्रवास करून पुन्हा घरी येत असेपर्यंत सदाशिव स्वतः त्याचबरोबर त्याची पूर्ण फॅमिली चिंतेत असत. हा झाला एक सिनॅरिओ. आता दुसरा सिनॅरिओ पाहूया, ज्यामध्ये राजेश एक बिझनेसमॅन आहे. तो बिझनेस करण्यासाठी परदेशात म्हणजे दुबईला जातो. तो सकाळी 7ची फ्लाईट पकडतो आणि 4 ते 4.5 तासामध्ये तो दुबईला पोहोचतो. तो दुबईच्या त्याच्या सर्व मीटिंग पूर्ण करतो आणि संध्याकाळी 5ची फ्लाईट पकडतो. ते 4.5 तासामध्ये
इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरून 1.5 आवरमध्ये तो आपल्या घरी पोहोचतो. राजेश प्रवासाला निघत असताना तो आपल्याबरोबर एक लॅपटॉप बॅग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड घेत. आता जर आपण सदाशिव आणि राजेश ह्या 2 सिनारिओमध्ये एक जर प्रश्न सदाशिव आणि राजेशला विचारला, जसा की व्यापार करण्यासाठी सम्यक दृष्टी कशी ठेवावी, ह्या प्रश्नाचं उत्तर सदाशिव आणि राजेशचं एकसारखं असेल का? तर नक्कीच ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये वेगळेपणा असेल. तर असे का? तर त्याचं कारण आहे सदाशिवच्या वेळेची जी प्रगती आणि परिस्थिती होती आणि राजेशच्या वेळेची प्रगती आणि परिस्थिती ह्यामध्ये जमीन आसमानचा आपल्याला फरक जाणून येतो. मग याचं कन्क्ल्युजन म्हणून आपण हे बोलू शकतो, जर तुम्हाला सम्यक दृष्टी ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यावेळेची प्रगती आणि परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. आता आपण जर असेच कंपॅरिझन्स बुद्धांमध्ये आणि आपल्यामध्ये केलं आणि आपण 2500 किंवा 600 बोला वर्ष आपण मागे गेलो, त्यावेळेला बुद्ध एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असताना पायी पायी जात. पण जर बुद्ध आता 2023मध्ये असते तर ते एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असताना त्यांच्याकडे लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज, BMW, जॅक्वारसारख्या वाहनं असते. त्याचबरोबर त्यांना एका देशातून दुसऱ्या जायचं असेल तर त्यांनी विमानाने प्रवास केला असता आणि टेलिफोनिक कम्युनिकेशनसाठी त्यांनी आयफोन यूज केला असता. पॉसिबिलिटीज. तसेच आपण जी 2020मध्ये कोविडसारखी परिस्थिती अनुभवली, ती परिस्थिती जर बुद्धांनी अनुभवली असती तर नक्कीच त्या परिस्थितीचा बुद्धांच्या दैनंदिन, मानसिक, वैचारिक, शारीरिक गोष्टीवर परिणाम आढळून आला असता. पण जर तुम्ही बुद्धांना देव समजलं तर नक्कीच झालं नसता. पण जर ते तुमच्या माझ्यासारखे माणूस असते तर नक्कीच परिणाम आढळून आला असता. यामुळे आपण दुसऱ्या कन्क्ल्युजनला येऊ शकतो की प्रगती आणि परिस्थितीचा तुमच्या दैनंदिन, वैचारिक, मानसिक, शारीरिक गोष्टीवर परिणाम आढळून येतो. तिसरी गोष्ट, जर आताची परिस्थिती आपण पाहिली तर क्षणाक्षणामध्ये आपली स्टेट ऑफ माइंड बदलत आहे आणि ह्या बदलत्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आपण बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे ती कशी ग्रहण करावी ह्यासाठी मोठे चॅलेंजेस येत आहेत. ह्यावरून आपण तिसऱ्या कन्क्ल्युजनवर येऊ शकतो की ह्या क्षणोक्षणी बदलत असलेल्या स्टेट ऑफ माइंडमुळे बुद्धांची शिकवण कशी ग्रहण करावी हा एक विचार करण्याची गरज भासू लागत आहे. तसेच जर आपण आत्ताची लेटेस्ट टेक्नॉलॉजी पाहिली आणि जर बुद्धांची शिकवण जी आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग, पारमिता, पंचशीला आहे, ही शिकवण देत असताना त्यांनी कोणत्या ब्रेनचा भाग कशा प्रकारे वापरला हे 2500 वर्षापूर्वी कळणं कठीण होतं. पण आता आपल्याकडे FMRI, EEG, पेट स्कॅन असे खूप मोठे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. त्यांच्या मदतीने आपण हे जाणून घेऊ शकतो की आपण ब्रेनचा कोणता भाग कशा प्रकारे वापरत आहेत. म्हणजेच जर बुद्धांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, म्हणजे समजा उदाहरण घेऊया 4 आर्य सत्य. हे 4 आर्य सत्य जी शिकवण दिलेली आहे, ही शिकवण बुद्धांना देणं कसं शक्य झालं, किंवा ही शिकवण कोणामुळे ते देऊ शकले, किंवा हा जो शिकवण आहे हे निर्माण कसे झाल्या, तर त्याचं कारण आहे बुद्धांचा ब्रेन. बुद्धांचा ब्रेन हा ॲक्च्युअल निर्माता आहे बुद्धांच्या शिकवणींचा. मग ही शिकवण देत असताना बुद्धांनी त्यांच्या ब्रेनचा कोणता भाग वापरला हे जर कळालं असतं. फॉर एक्झाम्पल्स, ज्या वेळेला आपण सम्यक दृष्टी ठेवतो त्यावेळेला आपण आपल्या ब्रेनचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स खूप चांगल्या पद्धतीने वापरतो. ज्या वेळेला बुद्धांनी ही शिकवण दिली त्यावेळेला त्यांनी त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स
मग तो डॉर्सोलॅटरल असेल किंवा ऑर्बिटो असेल, तो त्यांच्या थॅलेमस बरोबर किंवा त्यांच्या कॉर्टेक्स बरोबर मिळून त्यांनी कसा न्यूरल नेटवर्क क्रिएट केला असेल, किंवा थोडक्यात त्यांनी त्यांच्या सर्वायवल ब्रेनचा कमीत कमी, तसेच इमोशनल ब्रेनचा कमीत कमी, तसेच एक्झिक्युटिव्ह ब्रेनचा जास्तीत जास्त वापर कसा केला असेल. ह्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधू शकतो. आणि ह्या गोष्टींच्या मदतीने किंवा ह्या गोष्टी कन्सिडर करून आपण बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिलेली शिकवण ही आता आपल्या ब्रेनच्या कोणत्या भागाला कशा प्रकारे ॲक्टिव्ह करते हे समजून, तसेच आपण जे वरचे 3 कन्क्ल्युजन घेतलेले आहेत त्याच्या मदतीने बुद्धांची शिकवण ह्या बदलत्या स्टेट ऑफ माइंडमध्ये जी आपल्या दैनंदिन वैचारिक मानसिक परिस्थितीवर परिणाम आढळून देते, तसेच प्रगती आणि परिस्थितीचा सम्यक दृष्टी ठेवत असताना जो परिणाम होतो, ह्या गोष्टी कशा ग्रहण कराव्यात किंवा आजकालच्या ह्या फ्रस्ट्रेटेड या डेली लाईफमध्ये कशा आत्मसात कराव्या याची गरज भासू लागली आहे. आणि ही गरज लक्षात घेऊनच मी सचिन कौशल्यन आपल्याला घेऊन आलेलो आहे बुद्धा अँड हिज ब्रेन. आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. हाऊ डू इट विल वर्क? हा कशा प्रकारे काम करेल? ह्यासाठी आपण सगळ्यात पहिलं समजून घेणार आहोत, हा जो यूट्यूब एज्युकेशन चॅनल आहे त्याच्या आपण काही सिरीज बनवणार आहोत किंवा त्या काही भागात डिवाईड करणार आहोत. तर सगळ्यात पहिला भाग आहे इमोशनल इंटेलिजन्स. त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रभा इमोशनल बुद्धाज इंटेलिजन्स. म्हणजे बुद्धांनी जे आपल्याला इंटेलिजन्स दिलेला आहे त्याच्या मदतीने आपण आपल्या इमोशन्सच्या भावना, आपल्या भावना आहेत त्या कशा ओळखू शकतो, त्याचं ॲनालिसिस करू शकतो आणि त्याचं व्यवस्थापन करू शकतो, हे त्यात पाहूया. त्यानंतर पाहणार आहोत आपण बुद्धा अँड हिज ब्रेन हे जे बुक आहे, म्हणजे बुद्ध आणि त्यांचा ब्रेन हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या प्रत्येक चॅप्टरला आपण समजून घेणार आहोत. हे जे पुस्तक म्हटलं तर हे पुस्तक 3 भागात डिवाईड केलेलं आहे. पहिला भाग आहे जन्मापूर्वी. आता समजा जन्मापूर्वी मी बोलतो तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जन्मापूर्वी म्हणजे पूर्वजन्म किंवा मागच्या जन्माचा असा का? तर अजिबात नाही. इथे जन्मापूर्वी म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणजेच बुद्ध ज्या वेळा त्यांच्या आईच्या गर्भात होते त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेला त्यांचा ब्रेन कसा विकसित झाला आणि त्यांनी त्यांच्या विकसित झाल्या ब्रेनच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी कशा अचीव केल्या, ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा भाग आहे ज्ञानप्राप्ती अगोदर. म्हणजे बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञान प्राप्ती करण्याच्या अगोदर त्यांचा जो लिम्बिक ब्रेन होता किंवा सर्वायवल ब्रेन होता, ह्या ब्रेनला त्यांनी ओव्हरकम कसं केलं, ह्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी आहे ज्ञानप्राप्तीनंतर. ज्ञानप्राप्तीनंतर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर झाला, ह्यामध्ये बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्यावेळेला त्यांच्या ब्रेनचा त्यांनी कोणता भाग कशा प्रकारे ॲक्टिव्ह केला ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये विपश्यनाबाबत मी खूप इफेक्टिव्हली गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि जी 2500 वर्षापूर्वीची विपश्यना आहे तशी जर विपश्यना आता आपण 2023मध्ये विचार करायला गेलो तर ती कशी असू शकते याचा एक आढावा त्यामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर आपण जे निब्बाण प्राप्त करतो किंवा निर्वाण प्राप्त करतो त्यावेळेला आपल्या ब्रेनमध्ये कोणत्या गोष्टी घडतात किंवा आपल्या ब्रेनचा कोणता भाग कशा प्रकारे न्यूरल नेटवर्क बनवतो आणि ह्या नेटवर्कच्या मदतीने कोणत्या केमिकल्स फ्लो होतात ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. हा झाला पुस्तकाच्या बाबत. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इमोशनल इंटेलिजन्स. ह्या इमोशनल इंटेलिजन्समध्ये आपण पाहणार आहोत संवेग बुद्धी टेस्ट. संवेग बुद्धी टेस्ट जर म्हटलं तर ऐकण्यासाठी थोडं वेगळं वाटेल. संवेग म्हणजे इमोशन्स. आत्तापर्यंत आपण IQ टेस्ट ऐकलेलं आहे. IQ टेस्ट हे सगळ्यांनाच माहिती आहे. IQ म्हणजे तुमच्या लिंग्विस्टिक्स आणि लॉजिकल मॅथमॅटिक इंटेलिजन्स ह्या 2 इंटेलिजन्सनी बनतो. पण जर माणसाच्या यशामागील कारण पाहिलं तर माणसाचा IQ कमी पण त्याचा EQ म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हे त्याच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हे इमोशनल इंटेलिजन्स आपल्या
इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल इंटेलिजन्सपासून बनलेला असतो. याच्या मदतीने आपण आपल्या ब्रेनचा कोणता भाग किती प्रमाणात वापरतो याचा आपण ॲनालिसिस करू शकतो आणि ते आपण एक पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचबरोबर विचार म्हणजे काय, ते कसे निर्माण होतात, त्यांचे व्यवस्थापन कसं करावं ह्या बाबी मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर भावना, ह्या भावना ब्रेनमध्ये निर्माण कशा होतात, ह्या निर्माण झालेल्या भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम कसा होतो, त्याचबरोबर ह्या भावनांचं ॲनालिसिस कसं करावं आणि ॲनालिसिसनंतर याचं व्यवस्थापन कसं करावं ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण पाहूया चौथ्या प्रश्नाकडे, म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन्स. मी ह्या गोष्टी सांगत असताना मी नक्की कोण आहे ह्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझा आणि तुमचा रॅपो बनणं खूप सोयीस्कर जाईल. माझे नाव सचिन लीला दादाभाऊ गायकवाड, पण लोक मला सचिन कौशल्यन ह्या नावाने ओळखतात. माझे एज्युकेशन्स मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यानंतर मी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यानंतर NDT केलेलं आहे, ऑटोकॅड, असे खूप काही टेक्निकल्स सर्टिफिकेशन्स माझ्याकडे आहेत. नंतर माझे जर प्रोफाईल पाहिलं तर मी बुद्धा अँड हिज ब्रेन ह्या ट्रेनिंग सेंटरचा CEO आहे. त्याचबरोबर मी फाउंडर आहे सम्यक बुद्धी टेस्टचा. तसेच मी फाउंडर आहे प्रभा इमोशनल बुद्धाज इंटेलिजन्स दीपक निब्बाना निर्वाणा ह्या हायपोथिसिसचा. तसेच सुषमा द न्यूरोसायन्स ऑफ विपश्यना. मी ट्रस्टी आहे लीला चॅरिटेबल ट्रस्टचा. माझी लास्ट वर्किंग कंपनी होती अल्फतीम, जी की दुबईमध्ये आहे. आता मी ह्या सगळ्या गोष्टी सोडून मी माझ्या वैयक्तिक ट्रेनिंग शेड्यूल्समध्ये आलेलो आहे, जिथे मी माझ्या बुद्धा अँड हिज ब्रेन ह्या ट्रेनिंग सेंटरच्या मदतीने लोकांना ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग्स देतो. आता आपण इथे थांबूया आणि कमिंग व्हिडिओजमध्ये 1 by 1 विथ चॅप्टर येऊया. लेट्स मीट अगेन with new concept. Till then, goodbye. Buddha bless you.